गोकुळ सोबत गोकुल। पहलगाम येथे पर्यटकावर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या 2 दिवसात पाकिस्तानाला शरणागती पत्करायला लावली। भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आज शनिवार 17 मे रोजी सकाळी 8 वाजता कोल्हापुरात भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं। दसरा चौक येथून सुरू झालेली ही तिरंगा पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात विसर्जित झाली। यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 22 तारखेला दहशतवाद्यांनी निष्पाप अशा आपल्या 27 पर्यटकांचा बळी घेतलेला होता। त्याचा बदला घेण्याचं काम 7 मे रोजी भारतीय सैन्यानं प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये घुसून 150 किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले। 100हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान पोहोचलेलं आहे आणि अशा या सैनिकांना 2 दिवसामध्ये पाकिस्तान बरोबर सुरू झालेलं हे युद्ध संपवलं। पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, त्यांना नामोहरम केलं, त्यांनी माफी मागितली आणि चर्चेची तयारी दर्शवली। म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सबंध भारत देश हा त्यांच्या सोबत आहे। म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करून याच्यामध्ये आबाल वृद्ध सहभागी होतील। यामध्ये सर्व तरुण मंडळ, सर्व पक्षाचे लोक, सर्व तालीम संस्था, संघटना, शाळा, व्हाईट आर्मी, एक्स आर्मीचे सर्व लोक या सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम आम्ही आज करतो। दसरा चौकात या पदयात्रेचा शुभारंभ माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी तिरंगा हाती घेतलेले नागरिक, भारत माता, सैनिक आणि छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, पहलगाम हल्ला आणि त्याला भारतीय सैन्य दलाने दिलेले चोख प्रत्युत्तर यावर भाष्य करणारे फलक यांचा समावेश या पदयात्रेत करण्यात आला होता। या पदयात्रेत कोल्हापूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।